सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंढरपूरला जाणं शक्य नसलं तरी विठ्ठलाची ओढ अफाट आहे। याच श्रद्धेने येवल्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे। विठू नामाच्या जयघोषणाने आणि तुळशीच्या सुगंधाने संपूर्ण कोटमगाव परिसर दुमदुम केलाय। पहाटेच्या मंगलमय वातावरणात कुणाल दराडे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा व विधिवत अभिषेक करून यात्रा सोहळ्याचा शुभारंभ झाला। कोटमगावच्या विठ्ठलाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने सकाळपासूनच येवला तालुक्यासह पंचक्रोशीतून शेकडो पायी दिंड्या कोटमगावकडे प्रस्थान करत होत्या। यात्रेकरूंच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांतर्फे ठिकठिकाणी फराळ आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आलंय, तर अनेक सेवाभावी संस्थांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। कोटमगावचे ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हा आषाढी सोहळा अतिशय शांततेत व उत्साहात पार पडला। प्रति पंढरपूर मानणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगावला आपण बंदोबस्त लावला आहे। किती लोकांची संख्या आणि कशा पद्धतीने कोटमगाव विठ्ठलाची या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरलेली आहे। जवळपास लाखो भाविक या ठिकाणी येतात। त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जवळपास आम्ही 3 अधिकारी, 50 अंमलदार, 30 होमगार्ड आणि 1 RCP प्लाटून एकूण जवळपास 100च्या आसपास कर्मचारी आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत। आम्ही सर्व नागरिकांना आपल्या मार्फत विनंती करतो की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या जे जवळच्या ज्या मूल्यवान वस्तू आहे त्या सर्वांनी सांभाळाव्या। त्यामध्ये मोबाईल असेल, मंगळसूत्र असेल, पॉकेट असेल, या सोनसाखळी चोरांपासून आपण या ठिकाणी गर्दीमध्ये सावधान राहावं, तसेच आपल्या लहान मुलांना सुद्धा व्यवस्थित गर्दीमध्ये सांभाळावे असे मी आपल्याद्वारे आवाहन करतो। इथे येत असतात कोटमगाव विठ्ठलाच्या कोटमगावला, तर काय सांगाल याबद्दल? दरवर्षाप्रमाणे आमच्याकडे प्रति पंढरपूर मानलं जातं, त्यामुळे लोक सगळ्या दिंड्या वगैरे लाखो भाविक आमच्याकडे येतात। आपण काय व्यवस्था केली? आम्ही जाणं येणं असेल, इथं मेडिकल असेल, बाहेर खिचडी प्रसाद, बाकी लोकांना येण्या जाण्यासाठी बाकी सगळ्याची व्यवस्था आम्ही ज्या गरजेचे आहे आणि पोलीस प्रशासनाचं पण चांगलं नियंत्रण आहे। शेकडो दिंड्यांचं इथं प्रस्थान होत असतं। प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या विठ्ठलाला मानणारे भक्त भरपूर आहेत। काय सांगाल? रामकृष्ण हरी। दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचा महाउत्सव कोटमगाव नगरीमध्ये होत असतो। ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला जात असताना त्यांचा पहिला मुक्काम हा कोटमगाव या नगरीत झालेला आहे। त्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली या ठिकाणी असा कुठेही महाराष्ट्रामध्ये नाहीये। फक्त कोटमगाव या ठिकाणी असं एकमेव आहे की एक हात कटेवर आणि एक हात खाली सोडलेला आहे। तसेच आज पहाटे येवल्याचे युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांनी सपत्नीक महाअभिषेक, महापूजा व महाआरती या ठिकाणी केलेली आहेत। तसेच येवला प्रशासन पोलीस स्टेशनच्या वतीने आदरणीय मंडलिक साहेब यांच्या नियोजनाखाली कालपासून या ठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे, बॅरिकेटिंग केलेली आहे। सर्व ठिकाणी प्रत्येक पॉईंटला लेडीज कॉन्स्टेबल आणि पुरुष मंडळी दिलेली आहे। त्या कोणत्याही प्रकारे अशी गैरसोय या ठिकाणी झालेली नाही। तसेच येवला मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी मोफत दवाखाना, फराळ वाटप आहे। गावातील आमचे जे तरुण मंडळी आहे, सर्व तरुण मंडळीतर्फे येणाऱ्या वारकऱ्यांना चहा आणि ॲरोचं पाणी या ठिकाणी मोफत देत आहे। तसेच सर्वजवळ 50 ते 60 स्वयंसेवक मंदिरामध्ये कार्यरत सकाळपासून आहेत। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।